पाखळ भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी उकळ पाखळ भलत्याच काडी धडधड करतीय काळजाची नाडी अर भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी बोकड 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 एक नंबर बोकड एक नंबर 100 रुपये लावून मिळेल काळजी करू नका फ्रेकाचं बोकड आहे एकदा याल तर आनंदी व्हाल चला 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 गॅरंटी प्रोडक्शनची गॅरंटी चला धावा या या चला 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 बोकड लावून मिळेल आफ्रिकन आहे आफ्रिकन चला लवकर लका आपण गेलो की आपल्याला लागल का हा एक नंबर बोकड आहे आफ्रिकेचा अरे ऐक्या एक नंबर बोकडे गॅरंटी आहे का लय मोठी गॅरंटी आफ्रिकन बोकड तुला लागतोय का अरे मालकाला लागल नाही अरे मालकाला नाही बाबा मालकाच्या शेळ्याला हा बरोबर आपण बोकड एक नंबर आहे का एक नंबर एक नंबर प्रोडक्शन लय भारी आहे प्रोडक्ट हा आफ्रिकन आहे आफ्रिकन मालकाला लागल का त्याला मालकाला जे सांगतोय मालकाच्या शेळ्याला म्हटले आम्ही आलोच मालकाला सांगून मालकिनीला पण विचारा मालकीन म्हणून तिकडे मालक अजून कोणाच आमचा चल चल रे पटापटा लग्न चांगले गिराईक आले नीट नीट वाग शाळेला बाजारात नुसतं काय गर्दी दिसत नाही अन्न का वरडते काय अजून काय अरे हे बोकड बिकड अण्णा बोला की हे का बोकड तर लय भारी दिसतंय बुवा आफ्रिकेचं आहे ती आफ्रिकेचं मग अहो गॅरंटेड होय मग शाळेला भारीच दिसतंय बरं का आतापर्यंत गावात पसार गेलाय नी हा मग शाळेला भारीच आहे राव मग बरं ही एक माझं काम होतं राव तुमच्याकडं बोला की अहो काय झालंय मी किती कुठला धंदा केला ना कायम फसवतोय आणि कुठं काय ते मालकाचं पैसे पाण्याच्या अडचणी कुठला उद्योग नीट होत नाही धंदा नीट बसत नाही अरे 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 एक काम करता का बोला की तुमचं हे बोकडे ना मला द्या आत्याच्या आईला अहो ते आलते ना दोघ जण कोण आता चंगू मंगू चंग मग अहो त्यांच्या पाटलाला लागणार आहे बोकड बिकारडे ते पण सगळी तसली आहेत ती बोकडे ना तुमचं काचा काचा कापतील खाऊन टाकतील बसा बोंबले तर मग भिकारीत अरे तरी म्हणले यांची उंची का वाढली ये ना ही तुमच्या बोकडाचं कामच करतील काम करा मला वाटतं खाणं बोकडाचं लाग अंग असं काय म्हणतोय तुम्ही एक काम करा बर ही बोकाडी ना थोडा दिवस माझ्याकडे द्या ऐका तुम्ही वयाच्या मानाने काय आता येऊन आता परिणाम बरोबर नाही मी घेऊन जातो माझ्या ओळखीच्या लई शेळ्याची मालक आहे काय करतो ह्यो तुमचा धंदा मी तिकडेच सेट करायचा प्रयत्न करतो बर बर चांगला करणार बरं का इमानदारीने फक्त एकच गोष्ट आहे बोला की काय ह्याच काय जे पैसे येतील ना ते अर्ध तुम्ही अर्ध मी बरं काय आईला म्हणजे बोकड माझं आणि अर्ध तुमचं अहो हा पण बाकीचं काही त्रास नाही ना तुम्हाला नाही ते बी खरं आहे बरं का उन्हात आलात कवर थांबायचं नाही खरं तुम्ही काही काळजी करू नका ही बोकड आहे ना अहो लहान लेकरा परिस मी चांगलं सांभाळेल एकदा बोकडाला विचारू का विचारू का काय द्याल सगळं कळतं त्याला माणसासारखं आहे ती लय भारी बोलती त्याची भाषा फक्त मलाच कळती विचारा जरा विचारू का विचारा हॅलो मग जायचं का त्यांच्याकडे हा जायचं म्हणतोय आयला लय हुशार आहे अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका अहो लेकरापेक्षा भारी मी सांभाळतो काय बोलताय त्याचा नाद नाही करायचा आपला मग हरकतच जाऊ दे उन्हात आणत तर कवर थांबू हो देऊ का देता पण हिशोब वेळ देत जा हिशोब वेळेवर देतो हे लय खराब आहे ही जात अहो खराब असू दे मी चांगलं सरळ करतो बघा मग टेन्शन नका बघा मी पण आता उन्हात आणत निघतो आणि काय करा ह्याचा अर्ध पैसे तुम्हाला देतो हिशोब अगदी कडे कोट काही वादावादी नाही हे बघा हिशोब क्लिअर
आणि नाही पटलं माघारी यायचं बोकाड घेऊन जायचं. 100 तुमचा हाय असा बोकाड तुमच्या अगदी बरोबर अगदी बरोबर नाही का हा समजून जा. अहो काय काळजी लय मागे लागते जरा अजिबात काळजी करू येतो ना नका. मी. हा चला, चला. चल आला आपलं घर. अग मालकीन आहो कुठं चालली? अयो अगं बया 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 बोकुड आणला का नाही बोकुड? हा आणि साऊथ आफ्रिकेचा होय आपल्यासाठी आणलंय. हो आपल्यासाठीच आणलाय. अगं बया 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 अगं तो गावातला अण्णा का अण्णा हा. त्याच्याकडे होता. तो काय कोणाला द्यायला तयार नव्हता. पण त्याला अशी पट्टी पडवली. म्हणलं तुझ्याकडून काय होणार आहे याच, तू ह्यो बोकड मला दे आणि बघ मी कसा मग बक्कळ पैसा पुरवतो. होय हा. आफ्रिकेवरून आणलंय आफ्रिकेकडून आणलाय. म्हणूनच एवढा काळ आहे बया. कलर कसा एक नंबर आहे का नाही? माझा नवरा सुधारला ग. मी का नाही पहिले संध्याकाळी ना तुमची मीठ मिरची नजरच काढणार. नजर माझी नको बाबा नजर, पहिल्यांदा ह्याची नजर काढ. काय झालं अख्खं गाव आहे ना लय जळतंय आता माझ्यावर. कुणाला देत नव्हता ना तो बोकड आणि त्यांनी बरोबर मलाच बोकड दिला. अख्ख्या गावाला आहे ना नुसतं जळायला लागलंय बघ. नाही नाही दोघांची नजर काढते आणि त्या काळ तोंड्याला सांगून देते हा. मला, मी काय आजपासून येत नसते कामाला. सोडून दिलं म्हणा काम, सोडून दिलं. हा आता काम करायची काही गरज नाही आपल्याला. बखळ पैसा हा नुसतं पैसाच बोकाड घ्यायचं पैसे मोजायचं, बोकाड घ्यायचं पैसे मोजायचं. गावात किती शाळेत माहितीये तुला? हा अख्ख्या गावातल्या शाळा आपल्याकडे येणार. होय अख्ख्या गावात काशी काशी, आणि साख्या. काशी काशी, साख्या. अख्ख्या गावात फेमस आपली जोडी राहडाच. आणि ह्याला काय लागतंय? नुसतं गवात. गवात. हा, ह्याला नुसतं गवात खायला बाय, बाय, घालायचं. बाय. बक्कळ पैसा पुरवतोय मस्त पैकी आपल्याला. मला लय मला ना काय करून काय नाही असं झाले. माझा नवरा सुधारला आणि कष्टाचा पैसा शेवटी. कष्टाचा साधं कष्ट आहे का? बडगिरी नाही करणार हा, माझा मग? नवरा. आणि अख्ख्या गावात आहे ना ह्यो आफ्रिकेचा बोकड एकच नंबर असणार आहे आपला. आपल्याकडेच असणार. अख्खं गाव नाव असणार आपल्याला. काशीन सख्या नाव फेमस. आता कशी बोलली? वाढच आता. अरे हो हो बाबा तुला चारतो. त्याच काय ऍडवण करायचं. अरे त्याला भूक लागली वाटतं, भूक लागली. हा पहिले त्याची काळजी घ्यायची. आराम कर. पहिलंच सांगते हा हा. त्याला पहिलं खायला प्यायला घाला, चारा चरून या. मी तो रानातून लागले हा, लगेच. हा, हा. आणि काळजी घ्या हा, त्याची. बरं चालतं. मी काय करतो ह्याला खायला चारून आणतो. मी बी आजच्या दिवस हा, जाते. हा, 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 चल हा. तुम्ही पण हो, चल. हो, मी चला, पण हा. तिकडे चालले. हो. चला चला. 1 2 3 4 5वी गाय गेली कुठं? आईला कुठं कुठं लक्ष घालायचं मी? कोंबड्यावरती, गायावरती, शेणावरती, चाऱ्यावरती वाट लावून टाकली नी. या चंगू मंगू आहे ना नुसतं खायला कारण धरणीला बार. गावात कुठं बोंबलर थिंकतात आणि माझं खात्यात आणि दुसऱ्याचं काम करतात. ह्यांच्या पृष्ठभागावर लाथ मारली पाहिजे, लाथ. मालक 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 मालक. का बोलतो? असं काय फेर आणताय? काय करायचं? अहो अहो लय भारी एक गोष्ट. काय? अहो लय सुंदर, हा? लय गोंड, हा? आफ्रिकन हा? असा अरे पण हाय काय? बुकुड बुकुड. आणि काय करायचा? बुकुड अहो तुमच्याकडे मग? शेळ्यांवर आपल्याकडे बिझनेसला तुझ्या मायला शेळ्यांचा ही बिझनेस. गोष्ट माझ्या डोक्यात कशी नाही आली? पण आपल्या शेळ्या इंजिन हा आणि बोकड आफ्रिकन जमल का? चालते. कसली का व्हायला आता तू बिझनेस करायला. म्हणतोय म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल. हा बिझनेस करायला लय भारी. मी श्रीमंत म्हणजे आपली इंडियन शेळ्या आणि आफ्रिकन बोकड बघा कशी पैदास होईल. मी श्रीमंत म्हणजे आम्ही श्रीमंत. मग चालायचं का? हा चला बोकड चला बघाय. तुझ्या मायला. चला. चा थांब जरा. काय करू? हाय बरोबर आहे. चाल हा, चला त्यालाच बघू बोकड कटला. कुठं निघाले? आता त्याच्या मायला एक सांगतो चला आणि तू म्हणता कुठं निघालं? आता बोकड आहे ना. बोकड हा. बोकड हा. गावात इथं लेंड्या गोळा करायचा. मला सांगतो लिहांड्या गोळ्याला. मालकाला लेंड्या गोळायला. अरे तुम्ही दोघं येणार आहेत का? हा? आ, तिथला बाजार मोडला पण अहो, जेल आणलाय ना तू जेल आणलाय. हा. आणि ते सख्या का तुक्या का काय त्याचं नाव? हा. सख्या सख्या. हा सख्या. अहो, त्यांचे झालं ना बाजार बिझनेस ते बोकडाचं. म्हणजे जेल आणल्याने बोकड विकला त्याला. घेतला हा, त्या सख्यानी. घेतला. हा. आता मग काय करायचं? आता काय लेंड्या गोळा करा तिथे. नाही नाही
अरे मालक आहे मी. अहो खरं झालं, मी या डोळ्याने बघून आलो. मंगू हा. आपलं जाऊ दे, हा. नुसता चेहरा तर बघून मी बोकडाचा. हा. तो बोकड कसा आहे, हा. आफ्रिकन आहे हा. आणि आपल्या शेळ्या इंडियन आहे. हा. तर तोंड तर बघू बोकडाचं. हा, सुंदर आहे ते चला. बोकड. चला, चला. मला पण बघायचं की, येऊ द्या की. चला. आणि तुमचं गोडा दिसतं पुढं. चला आता मला हा. तुझं कसं झालं, गेलं तू पण गेलं. आणि हाती धोपट ना आलो. हा. आता घाला धोपट. पण आम्ही सांभाळतो. चला. चला पण. या आईला उशिरा सांगताय. हा, आफ्रिकन म्हणायचं ते बोकड म्हणायचं. खा खा. अरे हो हो हो, लका लका. हा, तुला चांगला मालक भेटलाय, खा की जरा खा. अरे मी त्या मालकासारखा नाही चिकाट. खा, किती खायचं ते खा. हा, आणि का तर म्हणे दक्षिण आफ्रिकेतून आणला, साऊथ आफ्रिकेचा. खा की जरा चांगला, दष्ट पुष्ट हो, तुझ्या अंगात ताकद येऊ दे, आणि मग मला पैसे कमवून दे. हा, खा. सोना ग बाय माझा सोना, खा. अरे आपण लय काळजी करू नको तू. इकडे इकडे आपल्या रानात, दुसऱ्याच्या नाही घुसायचं. हा, दुसऱ्याचं खाताल तर मला मार चारताल. इकडे या. हा, हुशार. हा, हुशार आहे. ते जुन्या मालकापेक्षा मी लय चांगला आहे बाबा. या या या, बसा. सख्या, काय रे तू क्या? अरे बकरी कुठलं? अरे बकरं आता कोणाचं आणलं? ही बकरं आहे का? बोकड आहे, बोकड. बोकड होय सख्या, एवढ्या दिवस कुणाच्या हाती लागलं नाही, तुझ्या हाती बरं लागलं हे बोकड. अरे त्याला तेवढी जादूच करावं लागती. तेव्हा अण्णा काही देतच नव्हता बुवा, त्याला थोडा वायदा केला. अरे म्हणलं थोडा दिवस दे तुझं हे बोकड. तो काय हाती लागणारा गोष्ट नव्हती. बरोबर, हा, हाती मग- लागली बरं झालं. आणि त्याला आपण पण लय जीव लावून सांभाळणार, तुला तर माहिती आहे ना. मग हा, आता हे बोकड बिकट देत ठेवून मग आणि आपण आता बोलत बसूया. बस. आणि ह्याला कोण चारणार? अरे त्याला दे सोडून. बरं, चर दे मनाने. अरे गेल्या वेळेस महाराज झाला, हा, अख्ख्या लोकांना कसा येडत काढला. लय मजा आली. बऱ्यापैकी बखळ पैसा भेटला बरं का मला. हा. पण तुझ्या आईला मला तर भीती वाटत होती की गावातली लोक ओळखतील का. गावातले नाही ओळखलं, पण ते आमच्या काशीने लय गोंधळ घातला रे. अरे गावातला एकाला बी पत्ता लागला नाही, पण त्या काशीने ना तुझी काशीच घातली बरोबर बघ. काय बोलणार, बायकोड लय हुशार आहे रे. माझ्या पुढची आहे थोडीशी. आहे का? हा. मग तसंच झालं ना ते. बरं आता सांग, ही आता हे बोकडाचं आपण काय करायचं माहिती का? ह्याच्यावरच आपण सगळा धंदा बसू. ह्याला मस्त खायला प्यायला घालायचा, तंदुरुस्त बनवायचा. आणि मग लोक काय होतील, शिळीला लावायला बोकड मागतील. मग आपण असा तसा नाही द्यायचा. मग ह्यो आफ्रिकेचा बोकड आहे. हा बोलतो. हा, साधा गावरान बोकड कितीचा असेल लावायला? 100 रुपये, 200 रुपये. आपण ह्याचं 500 रुपये घ्यायचं. काय बोलतो? 500 रुपये घ्यायचं? 500 रुपये घ्यायचं. मग तू सांग, एक शिळी लावायला 500 रुपये, तर अशा एका दिवसात किती शेळ्या येतील आपल्याकडे? एका दिवसात बऱ्याच शाळा आहेत. हा, मग अख्ख्या गावात कितीतरी शेळ्या आहेत लोकांकडे. आणि मग भरपूर धंदा होईल, लय भारी मस्तपैकी धंदा होईल. पैसा कमावतो. काय कष्ट करायची गरज नाही. आणि त्या पाटलाकडे कामाला जात नाही, आपला निवांत सुखान राहतो. तू येत जा मध्ये मध्ये कधीतरी मला मदतीला. आणि मग माझ्या कमिशनचं काय रे? तुला देऊ की कमिशन? तू जशा जशा शेळ्या बघशील ना, तसं तसं तुला कमिशन. तुझं बी चांगलं आणि माझं बी चांगलं, आहे का नाही? मग चालेल की. मग हा. चल मग करूयात आतापासूनच धंदा तो. काय कर. अरे तू क्या? अरे बोकड कुठे गेलं? असेल की इथं. हा, अरे तर तू म्हणला ना सोड त्याला. अरे आत्ता तर होतं इथं. अरे सख्या, ये, अरे काय बोकाड रे? काय दिसेना गाड्या. हा? बोकाड कुठे गेलं? हे बघ, तुझ्या बोलायच्या ना आता ते ना गेलं का बोकड आता माझं? बोकाड गेलं? हा, मग? अरे इथंच कुठेतरी असं. आणि इथं इथं शोधावं लागेल. किंवा अन्न ते मला लय मारील माहितीये त्या बोकडासाठी. चल चल चल, तू काय करतो? इकडून शोध, मी इकडून शोधतो. चल चल. हा चल. बोकाड इकडून गेला असेल का? ए बोकड, अरे आफ्रिकेचं बोकड. अरे आफ्रिकेचं? तुला कसं काय कळलं आफ्रिकेचं? विचारणं आलतो की त्याला कुठलंय? त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलं, मग? त्याच्या स्टॅम्प लावलाय का? अरे बाबा आफ्रिकेचं असेल, पण आता ह्याला आपली भाषा समजेल का? अरे त्याचं नाव बी माहिती नाही येड्या. नाही तर नाव दिलं असतं तर तो आला लांबून असतो. उपयोग नाही करत. बोकड शोधायचं. बोकड. अरे दिसतंय का रे तिकडं? अरे दिसायला ना तिथं कुठंच. शाळेला कुठला तरी मी धंदा करायला गेलो ना, काहीतरी फसतच गड्या. आता ते अन्न पण काय मला सोडणार नाही, आणि भरूनच गेल बोकड. अरे इरबल तुझ्याकडे आलो बोलायला आणि त्यावेळेस बोकाड गेलं राव. शाळाला मारायला. तुझं नुकसान झालं राव. तू की आता ह्यातून काहीतरी कर गाड्या. आता मला आहे ना बाहेर काढावं लागलं ह्यातून. सख्या, याच्यावरती काहीतरी आयडिया काढली पाहिजे. आयडिया? नाही तर तो बोकडवाला आला ना, तर तुझी बिन पाण्याची करून टाकल बघ.
बिन पाण्याची आयडिया तू घाबरू नको गाड्या. आणि आपला धंदा पण बंद व्हायचा, पैसा पण भेटायचा नाही बघ आपल्याला. आता काहीतरी करतो आपण. एक काम करू, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय रे? चल तुला तिथे गेलो की सांगतो बरोबर. तू हाय तसंच करायचा, मला साथ द्यायची. नाही तर ह्यातून आपण काय बाहेर पडू शकणार नाही. हा अण्णाला बरोबर आपण टांग मारू. हा येतो का? आलं लक्षात? चल. सखा झक मारली आणि तुझ्याकडे आलो. मी आलो नसतो ना तो बोकड गेला बी नसता. विनाकारण माझ्यामुळे तुझं नुकसान झालं बघ. अरे तू जिथं जिथं आला तिथं माझं सगळं बिघडतंय बघ. तू आला नसता तर मी गप्पा चांगल्या मारल्या नसत्या. लय गप्पा गुंगलो आणि बोकाड गेलो निघून. अरे आपल्याला बक्कळ पैसा कमवायचा होता म्हणून आलतो. यासाठी तर सगळं चाललं होतं. झालं दोघांचे थोबड बी ना बंद करा आता. हा काही गरज आहे नादी लागायची? हा गावात तर बोंबलं थेंडत हे. आणि काय गरज आहे तुम्हाला माझ्या नवऱ्याला नादाला लावायची? तुमच्यामुळे ना अजिबात बोलायचं नाही मधी एक शब्द पण. तुमच्या नादाला लागून पार बिघडला माझा सोन्यासारखा नवरा. हा जे नाही ते उद्योग करायला लागलाय. हे काय थोडा खर्च आहे का? हे पट्ट्यांनाच किती खर्च घालवायला लागला मला. 1 रुपया मिळणं ना घेणं ना देणं. आता काय करायचं? मला काय मजा वाटते का? जे ते धंद्याला मी लागलो करायला तिथे काहीतरी बिघडतंय. बोकडाचं गेलं तिकडे बोंबलेत. आता हे खर्च झाला एवढा मोठा, त्याची उधारी कोण देणार? तुम्ही सरळ करायचं काहीच नाही, सगळं उलट करून ठेवता आणि माझ्या डोक्याला कार करून ठेवता. नशीबच माझं उलट. तू क्या हिला सांग रे मी काय काय करतो. अहो वहिनी आम्ही चांगलंच करा गेलतो, पैसे कमवा गेलतो वहिनी. मग चांगलं कधी झालंय वे तुमच्या दोघांकडनं? काय वाटोळं झालं ना माझं बी वाटोळं आता करून एवढा ठेवलंय. खर्च नसता केला तर तो अन्य येऊन मला बादा 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 लय मारला असता. मारला पण असता. ते बोकड कुठून द्यायचं भरून? सगळं करायचं सवरायचं आणि माझ्याकडे यायचं निस्ताराला. बायको हाय निस्ताराला. काशी घालते काशी आपली. अगं जाऊ दे, एवढी काय घाबरती? एक बोकाड गेलं, मी अजून दुसरा धंदा करल, प्रगती करल, पैसा कमवल, तुला सुखात ठेवन आणि तू क्या तुला पण पैसे देईन. घाबरू नको, मला फक्त साथ दे. धंदे बास. पाटील आला पाटील आला पाटील आला. सख्या अरे सख्या कुठे दुखते रे? सख्या अरे काय झालं रे? अरे झालं काय? काय झालं? तुमच्यामुळे तर झालंय ना हे सगळं. माझ्यामुळे ते कसं काय? हा तुमच्यामुळं. आम्ही दोघं तुमच्याकडे कामाला नसतो ना तर आज आमच्या 2-4 बिल्डिंग असत्या. आम्ही सुखात राहिलो असतो. कधी 4 पैसे सोडले का जास्त? भरू ठेवले ना पेटींनी घरात. कुठं फेडसाल एवढा पाप? अरे पण मी तुम्हाला मदत केली का नाही? काय मदत केली? मग माहितीये का तुम्हाला? काय? माझ्या नवऱ्याला कुठं लागलं नाही. जिथं नाही लागायचं तिथं लागलंय. आता माझा वंशाचा दिवा कसा पेटणार? अरे मी आहे ना पेटवायला दिवा, मी पेटवतो. काय जिबला हाडबीड हाय का नाही तुझ्या? मुडदा बसवला तुझा. इथं सांत्वन करायला आलाय का? माझा चान्स मारायला आलाय? अरे तसं नाही, म्हणजे आता तुला एवढं लागलंय का नाही? तुझे सगळे जबाबदारी मी घेतो. तुला काय काय होतं ना ते मी सगळं हॉस्पिटलचा खर्च करतो ना मी. मग असं काय म्हणायचे? मग आता तू ऐकतच नाही तर दुखते का रे? काय काळजी करू नको सख्या, मी आहे ना, मी सगळं बघून घेतो. हा सखा अरे काय बोकड आणल्यापासून हिशोब नाही, काय नाही काय नाही. हा तोंड काय करून बसलाय तिथं? बोकड कुठे आहे? बोकड पैसे नाही. बोकडाचं काय घेऊन बसलाय? तुमच्या बोकडांनी याचे पाठ ना पाठ दिले केले. तुमचा बोकड याला लाता बुक्क्या मारून पळून गेला आणि तुम्ही म्हणताय आपरी करून बोकड आणला.
अहो बोकड आफ्रिकेवरून आणायचा असतो का? तुम्ही थायलंडवरून आणला असता तर तो तिथं राहिला असता बरोबर. अरे याच्या अगोदर दुसऱ्याने मागितला होता, दिला नाही मी त्याला, आणि ह्याला दिला तो बोकड माझा. सगळी चुकी तुमचीच आहे अण्णा बघा. कशी माझी चुकी असेल? माझा बोकड तरी दे, नाही तर माझे पैसे तरी दे. हो सांगा तुमच्या बोकडापायी माझा नवरा गेला असता, माझं कुंकू. अरे माझा बोकड काय सगळ्यालाच मार सुटला का काय तेव्हा? अहो हॉस्पिटल वाल्यांनी 50,000 रुपये खर्च सांगितला. 50,000 काय दुखतं का रे? तुम्हाला बोकडाचं पडले आणि त्याचा जीव चाललाय नाही. अहो पैसे नाही दिले तसंच होणार ना. तुम्ही पैसे दिले असं तर बोकड मारला असतं ना तुम्हाला. जिथं राहिलं तर पैसे दिले ना तुमचे. पैसे देण्यात तर बोकड दे माझं. ए सका उठ उठ. अण्णा इकडे जा इकडे. तुम्हाला सांगतो. बोला बोला. अहो माझा बोकड तरी द्या, नाही तर माझे पैसे तरी द्या. तुम्हाला एक सांगतो बरं का, माझा बोकड नाही दिला तर मी कंप्लीट करेन पोलीस मध्ये. अहो अण्णा मी कंप्लेंट जर केली ना पोलीस मध्ये, तुमच्यावरच उलटी केस होईल बघा. काय बोलताय? तुम्हालाच आतमध्ये टाकलं जाईल बघा. कसं बरं? कारण ह्याचं रक्त आलंय, हाफ मर्डरची केस तुम्हाला लागल आणि तुम्ही 7 वर्ष जेलमध्ये सडसाल. मला सांगा, बोकडाने मारलं का मी मारलं होय? आपण बोकड कुणाचा होता? बोकड जरी माझ्या असला तर बोकडाने मारलं ना. ते काय नाही, त्याला लय लागलेलं आहे, त्याला सहानुभूती मिळालेली आहे. तुमच्या उलटी केस होईल. तुम्ही आता बोकडाचं बिकडाचं नाव काढायचं नाही. तुम्ही आता सरळ जावा आणि 50,000 रुपये पण खर्च करावा लागणार तुम्हाला, लक्षात ठेवा. असं आहे? हा. अरे म्हणजे आम्ही देऊन लबाड झालो म्हणायचं. मग तसंच आहे. आता मग आता करू काय? आता काय पैसे बिशे सगळं विसरून जावा, बोकड विसरून जावा आणि तुम्ही तुमचं जावा. आहे. बाकीचं आम्ही इथं बघतो काय छक्क करायचं. मारली आणि मुंबई पाहिली. अरे हो, अरे काय मी बैल आहे का? बैल चला की तुमचं मालक आहे, वरता काय? नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार अण्णा. अण्णा बोकड काय कष्ट लावली भाई? ते बोकड माझा दिलाय. हा ते बोकडाचं उचलून गेलतो म्हणजे सख्याकड. हा कशाचं काय काय ते म्हणतोय बोकड तुमचं आणि बोकड तुमचं मारलं आणि नको नको तिथं मारलंय आणि तुमच्यावर केस टाकतो. अहो अण्णा, ए चंगू मगू, बोकड कोणाचा? बरोबर. मारला कोणी? बोकडानी. कुणाला? सख्याला. मग केस कोणावर लागणार? अरे माझ्यावर कशी लागेल? बोकड माझा विकला मी तुम्हाला, मारलं तुम्हाला आणि मग तुम्हाला विकल्यावर माझा काय अधिकार राहिला का? जाऊ द्या ना, मुसीबत तरी की केस नाही लागली. काय नशीब तुमचं चांगलं. हा वाचला तुम्ही. तुमचं काही चुक नाही हो, चुकलं आमचं. छक मारली आणि मुंबई पाहिली. चंगू मंगू, बरं झालं बोकड नाही घेतला, नाही तर बोकड आपल्यावरती वाचलं तिच्या माईला. राम राम मंडळी. राम राम मंडळी. राम राम मंडळी. कसे आहात? मजेत ना? अहो तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन आलो आहोत धमाल मस्ती प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट वैतागवाडी. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा. आलं का लक्षात? लाईक करा आणि घंटा लावायला विसरू नका.